कशी शांत हो. घरून निघताना आमच्यासोबत फॅमिली फोटो काढून गेला होता. याच्या आधी कधी फोटो नव्हता काढला. पण काय माहिती असं होईल पुढे. किती आठवणी सोडून गेलाय तो. हे बघ, 6 वर्ष होता. कराडला जायच्या आधी माझ्याकडे चालतो तो, आणि जाता जाता मला एक प्रॉमिस करून गेला. प्रॉमिस? हो. कोणतं? हा हॅलो, हा निघालोय, मी निघालोय. हा येतो. हा हे बरं, चल कुठं येऊ का? मला यावं लागेल. हो, घराकडे तेवढं लक्ष ठेव. बरं, ही काय सांगायची गोष्ट आहे का भाई? नाही, मी 2 दिवस गावाकडे बाहेर चाललोय. मुलगा लहान 2 वर्षाचा आहे. परत एमर्जन्सी काय तुला शिमाकडे लक्ष ठेवा. जास्त लोड घेऊ नको. द्यावंच लागेल. तुला माहिती आहे ना आपलं प्रॉमिस? प्रॉमिस काय यार, राहिलेलं आपलं सगळं माझं अर्ध काम तुला पूर्ण करायचं. माहिती आहे, पण तशी वेळ येईल. नाही, चल ठीक आहे. व्यवस्थित जा. जायचंच आहे. जावं रात्रीच व्यवस्थित जाऊ, गाडी व्यवस्थित काम जायचं. ड्रायव्हिंग माहिती आहे, पण नीट दिसतो का? अवकाश देतो घरी लक्ष. सांगितलं असेल ते. लहानपणी शाळेत असल्यापासून आम्ही एकमेकांना प्रॉमिस करायचो. ग्रहपाठीची वही असू दे, आयुष्यातली कुठली गोष्ट अपूर्ण राहिलेली असू दे, त्याची अपूर्ण राहिली की मी पूर्ण करायचो, आणि माझी अपूर्ण राहिली की ती पूर्ण करायचं. सांगायचा तो मला तुमच्या शाळेतल्या आठवणी, तुमच्या मैत्रीबद्दल सगळं सांगायचं. मी ना रवीशिवाय जगण्याचा विचार पण नाही करू शकत. काही बोलू नको सीमा. मी फक्त राजकडे बघून जिवंत आहे. नाहीतर मला जगायची अजिबात इच्छा नाही. आणि सीमा, हे बघ, रवी जसा मित्र होता, तूही तशीच मैत्रीण आहेस माझी. मी समजू शकतो तुला काय वाटतंय ते. आता समजतंय मला समाज काय बोलत असेल, घरचे काय बोलत असतील. समाजाचे टोमणे, एक विधवा स्त्री एकटी राहते, समाजाचं ते बोलणं नाही ऐकवत. आणि आता राज मोठा झाल्यावर तो शाळेत किंवा शेजारी पाजारी त्याला इतके बोलतील ना की तो घराच्या बाहेर पण नाही निघू शकत. आणि तुला तर माहिती, रवीच्या घरचे तर मला आधीच वाईट बोलून मोकळे झाले. आणि आता त्यांचं म्हणणं असं आहे की मीच त्यांच्या मुलाला गिळलं म्हणून. माझी काय चूक आहे सांग ना तू. सीमा, शांत होऊया. आणि मी माझ्या मम्मी पप्पांकडे पण नाही जाऊ शकत. तुला तर माहिती आहे ना, आम्ही पळून लग्न केलंय, ते पण त्यांच्या मनाविरुद्ध. तू सांग मी कसं जगू, सांग ना. कॉलेजमध्ये असताना ना, रवीच्या आधी मला तू दिसली होतीस, आणि तू ज्यावेळी दिसली मला, त्या क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो यार. काय? हो हो. पण नंतर कळालं की रवी तुझ्यावर प्रेम करतो. आर्याचं फॅड होतं डोक्यात. मित्रासाठी प्रेम कुर्बान म्हणलं, म्हणून तुझी आणि त्याची ओळख करून दिली. आणि रवीला पळून जायला मीच मदत केली होती, का तर तू त्याला भेटावीस कायमची.
पण असा किती स्वप्न बघितली होती मी आणि रवीनी, पण कधी वाटलंच नाही असं अर्ध्यावर सोडून जाईल. हे बघ सीमा, तू शांत होता आणि समाजाची टोमणे वगैरे तुला जर म्हणजे ते नाही व्हायला पाहिजे. राज हो राज पण आता मोठं होईल, त्याला पण भविष्य आहे, ह्याचा पण विचार कर. एक विचारू तुला, लग्न करशील माझ्याबरोबर? ते बघ मी, तू विचार करून सांग जे सांगायचं ते. इकडे पिलू माझं, अरे म्हणजे झोपलं. परत जाऊ का तिथं? नाही ना, अजिबात नाही जायचं. हो मम्मी, इथं बसली का नाही मम्मी? आहे का नाही? कोण आहे?